तर नमस्कार पब्लिक. तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या जगदंब गोट फार्म आधुनिक शेती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर पब्लिक, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माझे कायमचे कमी खर्चातले बंदिस्त शेळी पालन कशा प्रकारे आहे व कसे आहे. तर आजच्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला माझे कमी खर्चातले शेळी पालन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्वप्रथम मुद्दा म्हणजे माझ्या हाताला जरा विळा लागलेला आहे, त्यामुळे जरा हात पण वर होत नाही आहे. तरी पण आता व्हिडिओ बळच काढायला लागलो मी. हा हाताला विळा लागलेला आहे, आतमध्ये झाकून घेतलेला आहे. तर हे बघू शकता. सर्वप्रथम म्हणजे आपल्या शेळीपालनात महत्त्वाचे असते ती म्हणजे गाव्हाण. तरी 8x2ची गाव्हाण आहे मित्रांनो. तर म्हणजे हे जे अशी ह्याच्यात आहे, समजा आता बऱ्याचशा शेळ्या 12 14 हे बघू शकता 16 शेळ्या आरामशीर, नाही 14 शेळ्या आरामशीर खाऊ शकतात. 8x2ची गाव्हाण आहे आणि 1-1 फुटावर ह्याचा एक गाळा तयार केलेला आहे. हे जे दिसतोय का तुम्हाला, हा गाळा आहे. आता ते जरा मोबाईल हात जरा माझा ताटला आहे, तर तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता. सर्वप्रथम मुद्दा म्हणजे हा गावान. आणि आपण टॉनिक कोणची देतो शेळ्यांना, काय देतो, तर मित्रांनो आपण टोनो बुस्टर नावाचं हे टॉनिक देत असतो. तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने कडनला व शेळ्यांना देऊ शकतात. टॉनिकमध्ये आपण दुसरं काही एवढं वापरत नाही येतं. तर आपण, आणि माझ्या मागं बघू शकता इकडं माझ्या शेळ्याच्या ह्याच्यात मी 10-15 कोंबड्या पण केलेल्या आहेत. कारण की काय होतं, जे काली गोचिड ते होतात. आणि ह्याच्यात आता हे बघू शकता माझ्या हाताला लागलं असल्यामुळे खाल्लं म्हणजे झाडून पण घेतलेलं नाही 2-3 दिवस झाले. म्हणजे काही हाताला लागलं असल्यामुळं काही करता येत नाही मला, त्यामुळं सध्या खूप अडचणी. आणि बघू शकता हा ब्रीडर आहे, लागवडीला ब्रीडर आहे हा आपला. तर तुम्हाला शेळी पालन करायचं असेल तर 2-4 शेळ्याच करा. आणि हा बोकड आपण लागवडीसाठी ठेवलेला आहे. आणि तिकडं आता बिट्टलची पण प्लॅनिंग आहे आपली. माझा हात जरा जास्तच गळून गेला आहे पब्लिक, तर मी थोडा असं मोबाईल धरतो. जरा बळबळच मोबाईल धरायला लागलो आहे मी. हे बघू शकता माझं कमी खर्चातलं शेड. आणि माझं शेडवर पण काय 0 रुपये खर्च झालेला आहे. कारण की कशामुळं, तरी माझ्या वडिलांनीच बांधून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही असं नका म्हणू की शेडला पैसे लागतातच. तर तुमच्या 2-3 शेळ्यांना म्हणजे शेडवर खर्च करण्याची गरजच येत नाही. 2-3 पत्रे तुमच्या शेड कोटा काही तरी असतेच, त्याचे तुम्ही बांधू शकता. आणि सर्वात प्रथम म्हणजे तुमचं 0 बजेटमध्ये तुमचं शेड होतं जर तुम्ही तसं केलं. आणि तुम्ही पहिल्यांदाच 10-15-20 शेळ्या घेतल्या, असं केलं तसं केलं, काही लॉसमध्ये जाता तुम्ही बी. त्यामुळे तसं काही करू नका. तर तुम्ही नवीन असाल तर 1-2 शेळ्यापासून स्टार्टिंग करा. मी जसं केलं तर तसं. आता माझ्याजवळ 10-15 शेळ्या आहेत, लहान मोठ्या. 10-15 शेळ्या आहेत लहान मोठ्या सगळ्या धरून माझ्याकडे बरेच आहेत. 15च्या पण पुढे आहेत. आणि सर्वप्रथम म्हणजे आपण म्हणजे माझा खूप अनुभव खूप जुना आहे मित्रांनो. म्हणजे मी खूप अनुभव घेतलेला आहे. बाळासाहेब दुधाळे हे यूट्यूबर तुम्हाला माहीतच असेल, त्यांच्या चॅनलवर सुद्धा आपला व्हिडिओ आलेला आहे पब्लिक. तर सगळ्यात म्हणजे त्यांच्या चॅनलवर आपला टॉपला व्हिडिओला आहे. पॉप्युलर यूट्यूबवर जाऊन त्यांच्या चॅनलवर तुम्ही पॉप्युलर जर मध्ये बघितलं तर सगळ्यात टॉपला नंबर 1ला आपला शॉर्ट व्हिडिओ येईल. आणि लॉंग व्हिडिओ पण बनवला आहे, पण लॉंगला एवढा तुम्ही सपोर्ट दिलेला नाही. लॉंगला पण सपोर्ट द्या. आणि इंस्टाला पण आपला 2 मिलियन क्रॉस झालेला, म्हणजे 20 लाख लोकांनी पण बघितलेलं आहे. तर सर्वांना धन्यवाद आपल्याला व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल. आणि तुम्हाला माझं हे शेळीपालन कसं वाटलं, कमी खर्चातलं कायम दिसतं, ते एकदा कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. जास्त काही नाही, माझा हात जरा जास्तच गळून यायला लागेल. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद, बाय बाय.